अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, आता चातुर्मास सुरू झालेला आहे। या चातुर्मासात आपल्याला भगवान विष्णूंच्या खूप प्रभावी अशा सेवा करायच्या आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। का करायच्या असतात ते पण तुम्हाला सांगते। आषाढ एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंत चातुर्मास असतो। या चातुर्मासात असं म्हटलं जातं की भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात आणि या काळामध्ये अनेक असुरी शक्ती या प्रबळ होत असतात आणि त्या मानवाला त्रास देत असतात आणि त्या शक्तींपासून त्या असुरांपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी या काळामध्ये या चातुर्मासात आपण अनेक सेवा व्रत करत असतो। जसं की बघा, श्रावण महिना येतो, त्यानंतर गणपती येतात, त्यानंतर पितृपक्ष सुरू होतो, त्यानंतर नवरात्र सुरू होते, त्यानंतर दिवाळी असते आणि या चातुर्मासामध्ये आपल्याकडनं अनेक सेवा अनेक व्रत आपल्याकडनं घडत असतात आणि त्या माध्यमातून आपण आपलं रक्षण करत असतो ते सेवा ते व्रत करून। बघा, या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असले तरी सुद्धा पृथ्वी तलावर ते एक सूक्ष्म स्वरूपात ते चराचरामध्ये व्यापून असतात। म्हणून आपण या काळामध्ये जेवढी त्यांची जास्तीत जास्त सेवा करू तेवढं आपलं रक्षण होणार आहे आणि तेवढेच आपल्या जीवनातले अडचणी संकटे दुःख हे दूर होणार आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे भगवान विष्णू हे आपले पालन करत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्याला जगण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा हे खूप महत्त्वाचं आहे। लक्ष्मी खूप चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही। पण आपण जर भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या काही सेवा केल्या काही विशिष्ट दिनामध्ये त्या चातुर्मासामध्ये तर अर्थातच माता लक्ष्मी आपल्या घरी अखंड वास करेल, ती स्थिर राहील। बघा, लक्ष्मी एक वेळेस वाढली तर अतिशय उत्तम असतं, पण बघा ती कमी व्हायला नको, ती स्थिर राहावी नाही तर मग वाढावी, यासाठी आपल्याला हे सेवा हे व्रत करायचे असतात। तर बघा, या चातुर्मासामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यातली सगळ्यात पहिली आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे आहे भगवान विष्णूंची, ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र। बघा, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल किंवा अवघड वाटत असेल पठण करायला तर तुम्ही ते यूट्यूबला लावून द्या। सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते श्रवण करू शकता। जरी तुम्हाला पठण करायला वेळ मिळत नसला तर तुम्ही श्रवण करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचं फळ मिळेल। आणि जेव्हा तुमचं श्रवण करून करून पाठ होईल तेव्हा तुम्ही पठण सुद्धा केलं तरी चालणार आहे। त्यानंतरची दुसरी भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा म्हणजे अशी आहे विष्णू सहस्त्रनामावली। विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावे। विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वेगळं आणि विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे। विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावे आपण घेत असतो, त्यांना त्यांच्या नावाने हाक मारत असतो 1000 वेळेस। खूप उच्च कोटीची अशी सेवा आहे भगवान विष्णूंची आणि लक्ष्मी प्राप्तीची। ही सेवा पण तुम्हाला या चातुर्मासात रोज करायची आहे। बघा, मी नाही म्हणणार की तुम्ही सगळ्याच सेवा रोज करा, पण तुम्हाला जेवढ्या जमतील जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। बाकी तुम्ही यूट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही श्रवण केला तरी काहीच हरकत नाही। तर विष्णू सहस्त्रनामावली ही सेवा तुम्हाला जर तुळशीपत्र रोज एक तुळशीपत्र घ्यायचं आणि भगवान विष्णूंची 1000 नावे घेत ते तुम्हाला ते अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल त्याला तुम्ही अर्पण करू शकता, ते नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल तुम्ही त्यांना अर्पण करू शकता। बाळकृष्ण पण भगवान विष्णूंचे रूप आहेत। बघा, तर तुम्हाला ते एकच तुळशीपत्र घ्या आणि भगवान विष्णूंची 1000 नावे घेत ते तुम्ही अर्पण करा। कसं करायचं बघा, मी तुम्हाला करून दाखवते 2-3 नावं घेऊन। केशवाय नमः, आपण जेव्हा नमः म्हणतो तेव्हा ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा ते तुळशीपत्र काढून घ्यायचं, मग दुसरं नाव घ्यायचं माधवाय नमः। पुन्हा आपण जेव्हा नमः म्हणतो ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा ते काढून घ्यायचं, त्यानंतर गोविंदाय नमः। अशा पद्धतीने तुम्ही 1000 नावे घेत एकच तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करू शकता 1000 नावे घेऊन। त्यानंतरची तिसरी सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णूंची, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र। व्यंकटेश स्तोत्र बघा खूप प्रभावी आहे। तुम्ही कर्जबाजारी आहात, आर्थिक अडचणी चालू आहेत, काय करावं काही सुचत नाहीये,
अशा वेळेस व्यंकटेश स्तोत्र ही सगळ्यात उच्च कोटीची भगवान विष्णूंची सेवा आहे. अवश्य अनुभव घेऊन बघा. या चातुर्मासामध्ये रोज तुम्हाला रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र 21 वेळेस पठण करणं शक्य असेल तर अवश्य करा. संस्कृतमध्ये करा, 15 ओव्यांचं आहे. तुम्ही संस्कृतमध्ये 21 वेळ पठण करायला तुम्हाला फक्त पाऊण तास लागतो. तुम्ही 12 वाजता रोज या चातुर्मासामध्ये जर पठण केलं ना व्यंकटेश स्तोत्र 21 वेळेस, मी तुम्हाला सांगते तुमच्यावर कितीही कर्ज असू द्या, कितीही लाखोंचं करोडोचं कर्ज असू द्या, तुम्हाला नक्कीच त्यातून मार्ग मिळेल. तुमचं ते कर्ज लवकरात लवकर नील होणार म्हणजे होणार. तुम्ही अवश्य अनुभव घेऊन बघा. ज्यांना रोज पठण करणं शक्य नाही आता चातुर्मास होईपर्यंत, त्यांनी 21 दिवसांची सेवा करू शकता. कोणी 40 दिवसांची सेवा करू शकतं संकल्प करून. बघा 3 दिवसाची पण तुम्ही सेवा करू शकता. पण जेवढी जास्त सेवा करणार तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून सांगितलं की 21 दिवसांची, 40 दिवसांची किंवा पूर्ण चातुर्मास होईपर्यंत तुम्ही ही सेवा रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राची करू शकता. रोज 21 वेळेस तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे रात्री 12 वाजता. त्यानंतरची सेवा म्हणजे विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा जो मंत्र आहे तो तुम्ही 108 वेळेस जप करू शकता. नाही 108 वेळेस शक्य, 11 वेळेस करा, 16 वेळेस करा, 21 वेळेस करा, तुमच्या यथाशक्तीनुसार रोज. पण बघा रोज माझ्याकडनं 16 वेळेस हा मंत्र जप झालाच पाहिजे. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जर तुम्ही या सेवा सगळ्या केल्या ना तरी चालणार आहे. काहीच हरकत नाही. त्याला कोणताही असं नियम अटी नाहीये, कोणतेही बंधन नाहीये. तुम्ही या सेवा बिनधास्त करू शकता. तर त्यानंतरची सेवा म्हणजे अशी आहे बघा, पितृदोष निवारण्यासाठी भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ. आषाढी एकादशीला मी तुम्हाला याबद्दल माहिती दिली होती. या ग्रंथाबद्दल बऱ्याच जणांनी ही सेवा केली असेल पण बऱ्याच जणांना माहीत नसेल, त्यांच्यासाठी सांगते. संक्षिप्त श्रीमद भागवत हा भागवत ग्रंथाचं संक्षिप्त रूप आहे. आपल्या सगळ्या सांसारिक माणसांना भागवत ग्रंथ पठण करणं शक्य होत नाही. यासाठी गुरुमाऊलींनी आपल्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. आणि जो कोणी मनुष्य या ग्रंथाचं पठण करतो ना त्याचा पितृदोष हा 100% दूर होतो म्हणजे होतो. आपण सगळे मानव अनेक ऋण घेऊन जन्माला आलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही ऋण असतात. कुणाचे पितृऋण असतात, कुणाचे देव ऋण असतात. अनेक ऋणांचे प्रकार आहेत. 72 ऋण असतात. आपण सगळेजण काही ना काही ऋण फेडण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. आणि त्यातल्या त्यात जर पितृदोष आपल्याला असेल, पितृऋण जर आपल्यावर असेल तर बघा आपण केलेली सेवा याचं फळ आपल्याला मिळत नाही. बरेच जण म्हणतात ना की ताई मी एवढ्या सेवा करते पण मला अनुभव येत नाही, मला फळ मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे पितृदोष. आणि पितृदोष ऑलमोस्ट सगळ्यांनाच असतो. थोड्याफार का प्रमाणात होईना पण सगळ्यांनाच पितृदोष असतो. पितृदोष जेव्हा असतो ना तेव्हा आपल्यामध्ये आणि आपल्या देवामध्ये पितृ हे ठाम मांडून बसलेले असतात. म्हणून आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि पितृदोष आपल्याला असेल तर आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आणि त्यासाठीच पितृदोष निवारण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ही एक अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही अवश्य याचा अनुभव घेऊन बघा. नाही रोज पठण करणं शक्य, हा ग्रंथ पठण करायला 1.5 ते 2 तास लागतात. 1.5 ते 2 तास लागतात. हा ग्रंथ पठण करणं रोज शक्य नाही. मला माहीत आहे आपण सगळे सांसारिक माणसं आहोत, आपल्याला रोज पठण करणं शक्य नाही. पण दर एकादशीला, महिन्यातून 2 एकादशी येतात, दर एकादशीला तुम्ही याचं पठण करू शकता आणि अनुभव स्वतः घेऊन बघा. या चातुर्मासात तुम्हाला जेवढ्या वेळेस हा ग्रंथ पठण करणं शक्य असेल ना तेवढ्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला याचा सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता या झाल्या भगवान विष्णूंच्या सेवा. आता बघा माता लक्ष्मीसाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे. बघा भगवान विष्णूंची सेवा जिथे कुठे केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करतेच, त्यात काही शंका नाही. पण तरीही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण माता लक्ष्मीच्या काही सेवा करू शकतो. त्या म्हणजे अशा आहेत बघा. श्रीसूक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल त्यांनी जवळपासच्या केंद्रामधून जाऊन घेऊन या किंवा गुगलवर सर्च करा श्रीसूक्त संस्कृत, तुम्हाला PDF मिळून जाईल. श्रीसूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. रोज 16 वेळेस पठण करणं शक्य असेल तर अवश्य करा. नाही 16 वेळेस करणं शक्य तर किमान एकदा तरी, दिवसातून किमान एकदा तरी श्रीसूक्तचं पठण करा. खूप सुंदर अशी सेवा आहे. तसं तर रोज श्रीसूक्त आपल्या घरी पठण केलंच पाहिजे.
जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही पैशांची अडचण भासत नाही, लक्षात घ्या। श्रीसूक्त आणि श्रीसूक्ताच्या ओवीला जर तुम्ही कमलात्मक मंत्र लावून त्याचं पठण जर केलं किंवा कुंकुमार्चन जर केलं, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, देवीचा टाक असेल, फोटो असेल किंवा तेही नसेल तर तुम्ही चांदीच्या कॉईनवर कुंकुमार्चन करू शकता। तेही नसेल तर एक सुपारी घ्या, सुपारीला माता लक्ष्मी स्वरूप मानून तुम्ही त्यावर कुंकुमार्चन करू शकता आणि श्रीसूक्ताचं पठण तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा, श्रीसूक्ताचं पठण तुम्ही कमलात्मक मंत्र लावून सुद्धा म्हणू शकता। कमलात्मक मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रस्थम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः। श्रीसूक्ताची एक ओवी म्हणायची, त्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा, पुन्हा दुसरी ओवी म्हणायची, पुन्हा कमलात्मक मंत्र म्हणायचा, पुन्हा तिसरी ओवी म्हणायची, पुन्हा कमलात्मक मंत्र म्हणायचा, असं 16 ओव्या होईपर्यंत कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुतीला कमलात्मक मंत्र लावून म्हणण्याची गरज नाही, फलश्रुती तुम्हाला आहे तशीच म्हणायची आहे। तर ही सेवा तुम्ही करू शकता माता लक्ष्मीसाठी। त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे अशी आहे की लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राचं तुम्हाला रोज 16 वेळेस पठण करायचं आहे। रोज हा मंत्र तुम्हाला 16 वेळेस जप करायचा आहे। तुम्ही 16 वेळेस करा, 11 वेळेस करा, 108 वेळेस करा, काहीच हरकत नाही। कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगट्ट्याच्या माळ्यावर पण तुम्ही हा मंत्र जप करू शकता रोज 108 वेळेस। विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र खूप प्रभावी अशा सेवा आहेत आणि या जर सेवा तुम्ही या चातुर्मासामध्ये जर केल्या तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते, तुमच्या बऱ्याच पैशांच्या अडचणी याने नक्कीच दूर होतील, यात काही शंका नाही। तुम्ही स्वतः तुमचा अनुभव मला शेअर कराल की ताई खरंच या सेवांमुळे आम्हाला खूप फरक पडलेला आहे, लक्ष्मी प्राप्तीचे आमचे मार्ग मोकळे झालेले आहेत, कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा येऊ लागलेला आहे, हा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। या चातुर्मासामध्ये अवश्य या सेवा करा, जमेल तशा करा। मी नाही म्हणत की तुम्ही सगळ्याच करा, जमेल तशा सेवा करण्याचा प्रयत्न करा। बघा, काही सेवा पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्ही अखंड जप करू शकता, अखंड नामस्मरण करू शकता। आणि लक्षात घ्या, या सगळ्या सेवा करत असताना स्वामींची नित्य सेवा करायला विसरायचं नाही। रोजचे 3 अध्याय आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचाच आहे, लक्षात घ्या। नाहीतर असं नको व्हायला की या सेवा करता करता तुमच्याकडनं स्वामींची नित्य सेवा घडणार नाही, अशी चूक आपल्याला करायची नाही। नित्य सेवा करत करत आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत। जमेल तशा करा, खूप काही वेळ तुमचा जाणार नाही। आणि बघा, देवालाही समजतं की आपल्याला किती वेळ असतो किती नाही, त्याच्यामुळे आपले देव असं कधीच म्हणणार नाही की तू तुझे कामधंदे सोडून माझी फक्त सेवा करत बस। बघा, देव सुद्धा कष्टालाच फळ देत असतो। आपण जर आपले जर कष्ट प्रामाणिक असतील तर आपल्या कष्टाला फळ देण्याचं काम देव करत असतो, पण कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला या सेवा करायच्या असतात। आणि बघा, जेव्हा आपले कष्ट प्रामाणिक असतात, जेव्हा आपल्या सेवा प्रामाणिक असतात, तेव्हा आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि आपण एक सुखी जीवन जगू शकतो। अवश्य या सगळ्या सेवा करा। मी नाही म्हणणार की तुम्हाला याने खूप लाखो करोडो रुपये मिळतील, पण तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी सुरू आहेत ना, त्या नक्कीच याने दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तर या सगळ्या सेवा खूप 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 महत्त्वाच्या, अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। अवश्य यांचा अनुभव घेऊन बघा। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शोसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।